कॉलेजमध्ये फिजिक्सची जत्रा असल्यामुळे आईन्स्टाईनला नाचून आणि त्याच्या काळ्या वाक्याला पळून कार्यक्रम केला. नमस्कार, मी आहे कांचन. आता काही असो नसो पण आमच्या कॉलेजमध्ये मुलांसाठी खूप कार्यक्रम होता, त्यामुळे कॉलेजमध्ये भरली होती फिजिक्सची जत्रा. आता फिजिक्स असल्यामुळे प्रत्येकानं काही ना काही मॉडेल करून आणलं होतं. काहींनी त्यांच्या छोट्या भावाला 1 रुपयाचं खरबूज चॉकलेटचं लालच देऊन गाड्या पळवून आणल्या होत्या. प्रचंड पाऊस झाल्यामुळे ते पाणी जुन्या व्हॅसलिनच्या डब्यात भरलं जात होतं. काहींना लांबचं दिसलं जात नव्हतं तर लेझरच्या साहाय्याने त्याची मदत केली जात होती. त्यानंतर मुख्य पाहुण्यांच्या हस्ते भर पावसात रॉकेट आकाशात सोडून पोटा पाण्याचा भंडारा सुरू केला. चाट मसाला, पावभाजी, पाणीपुरी, पोहे, पास्ता, ओलीबे असं भरपूर काही होतं. पण आम्ही कंगाल बँकेचे मॅनेजर असल्यामुळे क्लासमध्ये आपल्या बॅगमधला 8 दीड रुपये गोळा करायला सुरुवात केली. शेवटी 10 वेळा प्रत्येक अड्ड्यावर प्रत्येक किंमत चेक करून शेवटी 10 रुपयाची भेळ घेतली. भेळीची चव तर 1 नंबर होती. त्यानंतर पाणीपुरी, परत दडपे पोहे घेऊन निम्मा अर्धा नाश्ता लाजत गाजत खाल्ला. पावभाजी 40 रुपयाला 1 होती तर तिघींमध्ये 1 घेऊन पैशाची वसुली केली. शेवटी भावबंदकी चांगली जमते आम्हाला. मला घास जात नव्हतं तर संघटनांच्या सदस्याने लाडाने खाऊ घातला. आता खाऊन पिऊन झालं मी निघते घरी. घरी आले आपल्याला जायचं असतं आपल्या मैत्रिणीचा झगा शिलाईवाल्या बाईकडून आणायला. त्यामुळे आमचे लाडके छोटे भातसे यांना 10 रुपयाच्या मॅगीचं लालच देऊन त्यांना येतो घेऊन. गेल्या गेल्या पहिलं काम म्हणजे तिथले ड्रेस, साडी सगळं अंगावर टाकून 360 अँगलने बिंगून काय भारी दिसतं हे चेक करायचं. तिथल्या काकूने आपल्या एअर कंडिशनर फ्री असणाऱ्या एसीची हवा खात खात सुरू केलं काम. चांगल्या रोड सोडून लडाखची रोडची कॉपी मारण्यासाठी 4-5 वेळा गाडी सरकू आम्हाला 1760 टांगा टाकू भाऊने आणलं शेवटी घरी.